तिथे किती वेळ असणार आहे काय त्याबाबत साधारणपणे मुंबईमध्ये प्रवेश करत असताना आपण पाहतो की सकाळच्या काळात संपूर्ण राज्यातून किंवा इतर देश पातळीवरनं पण आणि दररोजचे अपडाऊन करणारे पण यांचा मोठा फ्लो असतो आणि म्हणून साधारणतः एक 11 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेपर्यंत म्हणजे दुपारचा जो कालावधी 12 ते 4 अलाउड करायचं आणि सायंकाळी मुंबईतनं बाहेर पडणारे वाहनं मोठ्या प्रमाणात असतात आणि मग त्या काळामध्ये आउटगोईंग सुरळीत कसं राहील असं नियोजन पाठीमागे पण आपण केलेलं होतं. त्याच पद्धतीने आणि रात्रीचा काही कालावधी म्हणजे दुपारचा काही कालावधी आणि रात्रीचा काही कालावधी जड वाहनांना मुंबई प्रवेशामध्ये आपण त्या ठिकाणी देतो. समृद्धीचा चौथा टप्पा कधीपर्यंत? गेल्या 2.5 वर्षात 6 जणांचा मृत्यू झालाय, वेळोवेळी अपघात होत आहेत. साधारणपणे पुढच्या आठवड्यामध्ये महापालिकेचं एक आढावा बैठक आपण संपन्न करतो आहोत. त्याच्यामध्ये जे काही प्रमुख विषय आहेत त्याच्यामध्ये सिटी लिंक हा सुद्धा एक विषय आपण घेणार आहोत. आपण बघितलं असेल की मागच्याही एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा काही नाशिकमध्ये प्रमुख कार्यक्रम उपक्रम असतील तर त्याच काळामध्ये मग सिटी बस बंद करण्यात आली, आंदोलन करण्यात आलंय. अशा प्रकारच्या घटना त्या काळामध्ये तिकडे झालेल्या आहेत आणि म्हणून ही शेवटी नाशिककरांना एक प्रवास दळणवळणाच्या दृष्टिकोनातून महत्वाची सेवा त्या ठिकाणी आहे आणि ती सुरळीत चालू राहिली पाहिजे यासाठीचं नियोजन केलं जाईल. नाही, मी स्वतः या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाशी पण बोललेलो आहे. मग त्र्यंबकेश्वर असेल, इगतपुरी असेल आणि इतरही जी काही पर्यटन स्थळ आहेत या पर्यटन स्थळांवर लहान मुलं, महिला, ज्येष्ठ मंडळी मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणून तिथलं जे काही शांतता अबाधित राहिली पाहिजे. पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं की काही दुर्घटना राज्याच्या इतर ठिकाणी घडून आल्या आणि म्हणून तिथली कायदा व सुव्यवस्था पण सुरळीत राहिली पाहिजे या संदर्भामध्ये मी स्वतः प्रशासनाशी बोललेला आहे. नाशिक महापालिकेची सिटी पाणी कपातीची वेळ येणार नाही. पर्यटन स्थळांवरती पर्यटकांची लढवायची आहे. महायुतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व जागा लढवल्या जातात. नाशिक जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई जाणवत होती. आता गेल्या 2-3 दिवसापासून समाधानकारक पाऊस झाला. काय पद्धती? मी स्वतः आयुक्तांच्या आणि आपण पण एकमेकांच्या संपर्कात नेहमीच होतो. सुदैवाने आपल्या संपूर्ण नाशिककरांना किंवा जिल्ह्याला पण ज्या ज्या ठिकाणी पाण्याची जी साधनं होती, आता जिथे पाण्याच्या अडचणीच होत्या तर तिथे टँकरच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये पाणी देण्यात आलंय. परंतु मोठ्या प्रकल्पांमध्ये सुदैवाने आपल्याला समाधानकारक पाणी त्या ठिकाणी उपलब्ध झालं आणि पाणी कपातीची वेळ त्या ठिकाणी आपल्या कोणावर आली नाही. मालेगावला आम्ही पूर्वी 1 दिवसाआड द्यायचो, नंतरच्या काही कालावधीमध्ये 2 दिवसाआड पाणी दिलंय. लोकांना पाण्याची टंचाई त्या ठिकाणी निर्माण म्हणजे असं काळजीसारखं काही झालं नाही आणि ते पाणी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना पुरवून आलेलं आहे. मला वाटतं की आज मी त्याही संदर्भामध्ये आकडेवारी त्या ठिकाणी घेतो आहे आणि पाणी कपातीची वेळ आपल्या नाशिककरांवर आलेली नाही ही आनंदाची गोष्ट आहे. आपण जर बघितलं असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी खोट्या गोष्टींचा एक नॅरेटिव्ह सेट करून घटना बदलली जाईल, संविधान बदलून टाकतील अशा पद्धतीने खोट्या अफवा पसरवल्या. त्याच पद्धतीने काही लोकांना तुमचं आरक्षण काढून घेतलं जाईल, तुम्हाला सवलतींचा जो लाभ मिळतो तो मिळणार नाही. त्याच्यासोबतच काही समाजाला कदाचित तुम्हाला भारतात राहायला मिळणार नाही अशा पद्धतीच्या खोट्या अफवा त्या ठिकाणी पसरवल्या गेल्या. दुर्दैवाने आम्ही ते खोडून काढू शकलो नाहीत ही पण वस्तुस्थिती आहे आणि म्हणून याचा एक गठ्ठा मतदानाचा फायदा महाविकास आघाडीला त्या ठिकाणी झाला.
आणि काही ठिकाणी आपण जर बघितलं, आता धुळे लोकसभा मतदारसंघात 3,400 मताने त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. आणि म्हणून जनता जनार्दनाला पण हे कळून चुकलेलं आहे की बाबा आपल्याकडून ही चूक झाली, खोट्या गोष्टींना आपण त्या ठिकाणी बळी पडलेलो आहोत. आणि आताच्या घडीला ज्या योजना आपल्या सरकारने घोषित केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी पण येणाऱ्या महिन्याच्या पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. माननीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, प्रत्येक पात्र कुटुंबाला 3 सिलेंडर मोफत देण्याचा विषय असेल, युवकांना अप्रेंटिसशिप देण्याचा मानधनाचा 10,000 रुपयापर्यंतचा विषय असेल, शेतकऱ्यांना मोफत विजेचा विषय असेल आणि आरोग्याच्याही संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भामध्ये, पाण्याच्या संदर्भामध्ये अनेक क्षेत्रामध्ये ज्या काही क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने केलेले आहेत त्याचा निश्चितपणे सकारात्मक रिझल्ट त्या ठिकाणी आता आपल्याला दिसून येतो आहे. अधिवेशनाच्या नंतर पण नेहमीप्रमाणे विरोधकांनी काही नेरेटिव्ह खोट्या गोष्टी सेट करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे, परंतु आता जनता जनार्दन त्याला थारा देत नाही हे पण आपण पाहतो आहोत. जिल्ह्यात आता ते नाना पटोलेंना माहिती आणि ते आता त्यांनी कोणाला मत केले काय केले ते आता आपण काय सांगू शकतो. मतदान हे गोपनीय असतं. आगामी विधानसभा निवडणूक आहे दादा, नाशिक जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघात साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत चौथा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि मला वाटतं की तो प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात वाहनांना पण त्या ठिकाणी दिलासा निश्चितपणे मिळेल. हिरामण खोसकर यांचं मत कुठलं आहे? त्यांनी टोल नाक्यांवर आपण सूचना केलेली आहे तरी ते पालन करत नाहीये. अनेक ठिकाणी खड्डे मोठ्या प्रमाणात, पण टोल नाक्यावाल्यांचं दुर्लक्ष येतं. तुम्ही त्यांना काही हे करणार नाही, मी मान्य केलंय ना, ते नाकारण्याचा कुठे विषय येतो, मी मान्य केलंय. आणि हे खड्डे ताबडतोबीने बुजवले गेले पाहिजे असे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुमच्याच पक्षाचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी खड्ड्यासाठी आंदोलन करून 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 15 दिवसात जर खड्डे नाही बुजले तर ते टोल बंद करणार असं त्यांनी सांगितलं. माझं म्हणणं आहे की 15 दिवसांची पण वाट बघण्याचं काही कारण नाही. ज्या दिवशी खड्डा झाला तर तो ताबडतोबीने दुरुस्त करणं, तो खड्डा बुजवणं ही डिपार्टमेंटची जबाबदारीच आहे. त्याची परिस्थिती नाही ना, मान्य आहे. आणि म्हणूनच आपण त्यांना तशी सूचना, आदेश स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. मोठ्या वाहनांना आपण वेळेची बंधन करणार आहे, या संदर्भात आपल्याकडनं काही अधिकाऱ्यांना सूचना ऑलरेडी या संदर्भामध्ये ठाण्याचे जिल्हाधिकारी महोदयांनी एक बैठक संपन्न केली. त्या बैठकीमध्ये मग नॅशनल हायवेची ऑथॉरिटी असेल, ट्रॅफिक पोलीस असतील, रेग्युलर पोलीस डिपार्टमेंट असेल, या सर्व डिपार्टमेंटशी त्यांनी संवाद साधलेला आहे. मी स्वतःही नॅशनल हायवेशी बोललेलो आहे. जे काही पुलांचं काम काही ठिकाणी सुरू आहे, अंडरपास, आणि त्या पुलांच्या ठिकाणी साईडचे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी त्या रस्त्यांना खड्डे पडल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि आपल्या नाशिककरांना तर त्याचा जास्तही त्रास होतो, ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ताबडतोबीने डागडुजी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये परत एकदा मी सर्व यंत्रणांची स्वतः बैठक घेतो आहे. आपण अल्टिमेटम काय त्यांना कामाकडून दिलं आहे पुढच्या दिवसात काही नाही, वास्तविक हे सांगण्याची पण आवश्यकता नाही पडली पाहिजे. ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होतो आहे, 2-2 तास जर वाहनांचा खोळंबा होतोय, कोणाचं अतिशय महत्वाची कामं असतात, काही वेळेस पेशंट असतो, तर त्या जो विभाग असेल, आता MSRDCचा पण भिवंडी बायपास आमच्या डिपार्टमेंटचा विषय आहे, त्यांना पण आमच्या स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहेत. परंतु भिवंडीच्या बाजूला जे काही मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत आणि जे काही मोठे ट्रॉलर असतात, त्या ट्रॉलरांमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते. तो ट्रॉलर जेव्हा त्याला
अपोजिट साईडला जायचं असतं आणि जेव्हा तो क्रॉस करतो तो पाठीमागची पण ट्रॅफिक जाम करतो आणि समोरची पण तो ट्रॅफिक जाम करतो आणि म्हणून अंडरपासची जी कामं आहेत त्याला पण आम्ही गती देतो आहोत. मला वाटतं की जिथपर्यंत भिवंडी बायपासचा विषय आहे तर साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या पर्यंत बऱ्यापैकी काम त्याचं पूर्णत्वाला गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आणि ते जे मोठ्या प्रमाणात गोडाऊन्स आहेत त्या गोडाऊन्सवाल्यांना पण ट्रॅफिक जाम होणार नाही याची काळजी घ्यायची सूचना केलेली आहे आणि अशी ही जी काही जड वाहनं आहेत या जड वाहनांना एक वेळेचं बंधन घालणं याचाही निर्णय आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. पण दादा ज्या ठिकाणी त्यावेळी कुठेतरी ती वेगळी भूमिका घेतील अशी देखील चर्चा असतानाच ही बैठक आहे असं वाटतंय भुजबळ कुठेतरी माहितीला मला वाटतं की या प्रश्नांचं उत्तर माननीय भुजबळ साहेबच त्या ठिकाणी देऊ शकतील. व्यक्तिगत पातळीवर माझ्या लेवलला जर विचाराल तर मला असं काही वाटत नाही. दादा नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे अशी नाही येता जाता चर्चेचा तो विषय नाहीये. येता जाता किंवा उभ्या अगदी 2 मिनिट बोलून तो प्रश्न सुटत नाही. आपण बघितलं असेल की त्या दिवसाची बैठक पण जवळपास 1-1.5 तासाच्या पेक्षा जास्त वेळ ती बैठक चालली होती. प्रत्येक जण आपलं मनोगत ठेवत असतो, आपले विचार ठेवत असतो. साहेब आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ वाटतं ते महत्वाचं नाहीये. मी तर सांगितलं की भुजबळ साहेब नेमके काय विषयासाठी गेले ते कदाचित थोड्या वेळाच्या नंतर ते खुलासा पण करतील. याच वेळी असं म्हटलं होत्या की जी बैठक बोललेली होती त्याचा कुठला अजेंडा नव्हता तुमच्याकडनं. दुसरी गोष्ट तुम्ही मंत्रालयामध्ये येता आता लॉबीमध्ये अनेक वेळा भेटतात तर तिथे का नाही चर्चा करता? बघा मंत्रालयामध्ये विधान भवनामध्ये काही मर्यादित लोकांना विधान भवनात आता मर्यादित लोकांना प्रवेश असतो. ही बैठक सह्याद्रीवर आणि ही पहिल्यांदाच नाही यापूर्वी पण अशी बैठक संपन्न झाली ना. मला वाटतं की मी पण त्या बैठकीला होतो तेव्हा माननीय शरद पवार साहेब पण आलेले होते आणि त्यांनी मार्गदर्शन पण केलेलं होतं. काही जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचं सन्मान ठेवून शासकीय सह्याद्री हे जे काही विश्रामगृह आहे तर त्या ठिकाणी ती बैठक बोलवली होती. पत्रकार परिषदेमध्ये त्याच्यामध्ये काही जे काही पक्ष इतरही काही पक्ष आहेत की जे विधान भवनामध्ये ते सभागृहात येऊ शकत नाही त्यांचंही मत तेवढंच महत्वाचं आहे आणि म्हणून ती सह्याद्रीला बैठक ठेवली होती. सह्याद्री पण शासकीयच विश्रामगृह आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की लोकांनी मराठा आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जी बैठक बोलवली होती त्याला बारामतीमधून फोन केला म्हणूनच विरोधक आले नाही असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे आणि आज ते भेटीला गेलेले. माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी काही बैठक मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भामध्ये मागच्या 8-10 दिवसापूर्वी मुंबईला जी संपन्न झाली ही वस्तुस्थिती आहे की या बैठकीचं निमंत्रण राज्याच्या सर्व पक्षाच्या प्रमुखांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की त्याच दिवशी जे कोण उपस्थित होते त्यांनी आपले विचार पण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि विरोधी पक्ष म्हणून महाविकास आघाडीचे नेते पण त्या ठिकाणी अपेक्षित होते परंतु ते त्या दिवशी आले नाहीत. ही पण वस्तुस्थिती आहे, आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे. भुजबळ साहेब आता ही संस्कृती टिकून आहे. जसा आपण जो काही पर्वाचा विषय आहे की बाबा आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काही समज गैरसमज होत आहेत आणि अशा विषयांवर संपूर्ण पक्षाच्या लोकांनी ज्येष्ठांनी एकत्रितपणे येऊन जेव्हा असे काही विषय असतात तर चर्चा विनिमय करून त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागतंय. पण काल बारामतीमध्ये जी सभा झाली त्या सभेत भुजबळांनी